महाराष्ट्रातील पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पुण्यातील फुरसुंगी परिसरातील मांतरवाडी परिसरात मंगळवारी उशिरा रात्री अज्ञात हल्लेखोरांनी एका मोठ्या व्यावसायिकाच्या कार्यालयाला लक्ष्य करत अंधाधुंद गोळीबार केला। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान घटनेनंतर काही तासांतच सोशल मीडियावर कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगकडून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करणारी एक पोस्ट व्हायरल झाली आणि त्यामुळे पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मांतरवाडी परिसरातील एका व्यावसायिक प्रतिष्ठानात घडली। उशिरा रात्री अज्ञात शूटरने कार्यालयावर गोळीबार केला। हल्लेखोर नियोजनबद्ध पद्धतीने आले होते आणि गोळीबार करून तत्काळ घटनास्थळावरून फरार झाले। सुदैवाने गोळीबाराच्या वेळी कार्यालयात फारशी वर्दळ नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। प्राथमिक तपासात हा हल्ला दहशत निर्माण करण्याच्या आणि धमकावण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। घटनेनंतर लगेचच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट वेगाने व्हायरल होऊ लागली। या कथित पोस्टमध्ये व्यावसायिक अमोल चमारिया आणि सनी चमारिया यांची नावे स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहेत। तसेच त्यांच्या एच विकास स्टील या कंपनीचाही उल्लेख करण्यात आला आहे। व्हायरल पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की हा हल्ला आरजू बिश्नोई, शुभम लोंकार आणि टायसन बिश्नोई यांनी घडवून आणला असून त्याची संपूर्ण जबाबदारी ते स्वीकारत आहेत। संबंधित व्यावसायिकांना यापूर्वीही इशारा देण्यात आला होता, मात्र त्यांनी फोन कॉलला प्रतिसाद दिला नाही आणि प्रकरण गांभीर्याने घेतले नाही। इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हे पाऊल उचलण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच पोस्टच्या शेवटी दोन्ही व्यावसायिकांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे। यापूर्वीही शुभम लोंकार याचे नाव अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये तसेच बिश्नोई गँगशी संबंधित नेटवर्कमध्ये समोर आले आहे। त्यामुळे पोलीस या सोशल मीडिया पोस्टकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत। प्राथमिक तपासात खंडणी किंवा रंगदारीच्या अँगलनेही तपास सुरू केला असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके तत्काळ घटनास्थळी दाखल झाली। फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून तेथून रिकामी काडतुसे आणि इतर तांत्रिक पुरावे जप्त केले आहेत। सध्या पोलीस विविध अँगलने तपास करत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे।